यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र आज 24 फेब्रुवारीला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांच्याच ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले, एक्सिलेंटचे किती पोरं रनिंगमध्ये पास केले, सेकंड ग्रुपचे किती पोरं रनिंगमध्ये पास केले, तिसऱ्या ग्रुपचे किती पोरं रनिंगमध्ये पास केले, चौथ्या ग्रुपचे किती पोरं रनिंगमध्ये पास केले, त्याचबरोबर टायमिंग काय होता, एक्सिलेंटसाठी काय टाइम होता, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम होता, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम होता, चौथ्या ग्रुपसाठी काय टाइम होता, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, कोणकोणते डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर लागत आहे, मुले या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्यांना घरी पाठवल्या जात आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुकांनी करायच्या, ट्रॅक वगैरे कशा प्रकारे 400 मीटरचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। 24 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड आज 24 फेब्रुवारीला झालं तर ते विद्यार्थी 23 फेब्रुवारीला रात्री 9 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। तर ग्राउंड जे एक दिवस अगोदर या ठिकाणी चालू होत आहे, तर एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर त्या ठिकाणी पोहोचत आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 24 फेब्रुवारीला झालं ते विद्यार्थी 23 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता त्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिली। ठीक आहे, तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। तर एक दिवस अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचत आहे। जे काही आपल्या हॉल तिकीटवर जे काही तारीख असेल तर एक दिवस अगोदर पोहोचा। आता भरपूर विद्यार्थ्यांचे खाली कमेंट असते की ग्राउंडपर्यंत कसं जायचं आहे, छावणी सेंटर कुठं आहे। तर पहा, जे छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे स्टेशन आहे तर तिथून त्याच्या समोर जे विद्यार्थी मिळून ऑटो आहे 7-8 जण मिळून त्या ठिकाणी ऑटो करा, त्याला बोली करा त्याला की छावणी आर्मी सेंटरपर्यंत सोडून दे म्हणा, 20-20 रुपये देणार आहे म्हणा। हे बोली करा, तुम्हाला 20-20 रुपये त्या ठिकाणी मागणार आहे आणि तुम्ही जर त्या ठिकाणी एकटे गेले तर एकट्याला 100-200 रुपये त्या ठिकाणी ते चुना लावणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मिळून शक्यतो जे काही रेल्वे स्टेशनवर जे काही विद्यार्थी जाणार आहे त्यांना सोबत घेऊन जा, ग्रुपने त्या ठिकाणी तुम्ही जा, 7-8 जणांच्या ग्रुपने जा, 20 रुपये तिकीट त्या ठिकाणी तुमची घेणार आहे। तर सर्वात पहिले जे विद्यार्थी मिळून आपण या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरचा आज प्रक्रिया पाहिलं तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना 24 फेब्रुवारीला ग्राउंड झालं ते 23 फेब्रुवारीला रात्री त्या ठिकाणी 9 वाजता त्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट वरती ठेवायचा, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर घरी पाठवल्या जाते। तर हे 2 डॉक्युमेंट चेक करून विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर बसू दिला आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर त्यांची हाईट घेतला जात आहे। ज्यांची हाईट बसली नाही त्यांचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांचा 2-2 पेपर पास झाला त्यांचं सुद्धा ग्राउंड वेगळं त्या ठिकाणी होत आहे, त्यांना सुद्धा वेगळं पळायला लावत आहे। तर हे काही झाल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जातं। रात्री 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीही होत नाही, जसे 12 वाजले तसे त्या ठिकाणी प्रोसेसिंग ते चालू करते। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट स्कॅन केल्या, हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर एक बॅच त्या ठिकाणी जे जो 400 मीटरचा ट्रॅक होता त्या ट्रॅक पाशी त्या ठिकाणी नेलं। तर एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 मधून जे विद्यार्थी मिळवणं रनिंगमध्ये 66 विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये पास केलं। तर पहा, यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले, 100 पैकी 66 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले। ज्यामध्ये एक्सिलेंटचे जे पोरं घेतले तर एक्सिलेंटमध्ये 17 विद्यार्थी घेतले आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये 24 विद्यार्थी घेतले आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मिळवणं 13 विद्यार्थी घेतले आणि चौथ्या ग्रुपमध्ये 12 विद्यार्थी घेतले, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे विद्यार्थी घेतला जात आहे आणि एक्सिलेंटसाठी जो टाइम आहे 5.5 मिनिटापर्यंत एक्सिलेंटसाठी टाइम आहे। जे पण विद्यार्थी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत येत आहे एक्सिलेंटमध्ये त्यांना घेतलं जातं आणि सेकंड ग्रुपमध्ये साठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग आहे आणि तिसऱ्या ग्रुपसाठी 5-6 मिनिटापर्यंत या ठिकाणी तिसऱ्या ग्रुपसाठी टाइम आहे आणि चौथ्या ग्रुपसाठी 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत टायमिंग आहे। तर टोटल त्या ठिकाणी 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांना तिथून बॅगा उचलायला लावतात आणि तिथून सेंटरच्या बाहेर त्या ठिकाणी मागून त्या ठिकाणी त्यांना काढत आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी रनिंगमध्ये पास झाले त्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं। आणखीन त्यांची लंबी प्रोसेस त्या ठिकाणी चालत आहे। तर त्यांना तिथून उठवतात, सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जातात ज्यांनी रनिंग मार्क काढली। ठीक आहे, एक्सिलेंट सेकंड ग्रुपचा। ठीक आहे, एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली आपण तर 60 मार्क भेटते, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली 48 मार्क भेटते, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली 38 मार्क भेटते, चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली 28 मार्क भेटते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी
पहिल्या इव्हेंटसाठी नेलं तर पहिला जो इव्हेंट होता तो लॉंग जम्प त्या ठिकाणी घेतला जात आहे. त्यानंतर झिगझॅग विद्यार्थ्यांची घेतली, लॉंग जम्प आणि झिगझॅग घेतली. त्यानंतर जे तिसरा जो इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जाता पुलअप्स घेतला जात आहे. तर 10 पुलअप्स आपल्याला काढायचे आहे. 10 पुलअप्स जर काढलं तर 40 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी, आणि जसजशा कमी पुलअप्स आपल्याला निघणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. तर पुलअप्स वगैरे झाल्यानंतर हे काही झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची उंची छाती वजन घेतलं जातं. आता असे सुद्धा विद्यार्थी घरी त्या ठिकाणी पाठवले जात आहेत. कटोता विद्यार्थी जे ॲक्सिलेंटमध्ये रनिंग पास झाले, 10 पुलअप्स ज्यांनी काढले, असे विद्यार्थी उंची छाती वजनामध्ये कटत आहे, त्यांना रिजेक्ट त्या ठिकाणी केलं जातं आणि घरी पाठवल्या जात आहे रिजेक्शनची स्लिप देऊन. ठीक आहे. तर उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे. 168 सेंटीमीटरपेक्षा एक जरी इंच कमी असेल तर फेल त्या ठिकाणी केलं जातं, अपात्र केलं जातं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली त्यामध्ये भरली पाहिजे. छाती जर कमी भरली तर फेल केलं जातं, अपात्र केलं जात आहे. आणि वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर आपल्याला अपात्र केलं जातं, फेल केलं जात आहे. तुमचं जर 49 जरी वजन असेल तर एखादा डझन तुम्ही केळं त्या ठिकाणी न्या. ज्यावेळेस ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली, त्याचबरोबर पुलअप्स वगैरे काढले, त्यानंतर तुम्ही केळं वगैरे खाऊ शकता एखादा डझन, जेणेकरून 1 किलो वजन आपलं बसणार आहे आणि आपण त्या ठिकाणी जे वजनामध्ये त्या ठिकाणी बसणार आहे, एक लक्षात ठेवा. तर ह्या काही गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रक्रिया आहे, एक लक्षात ठेवा. तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी मुलांना बायोमॅट्रिक्ससाठी त्या ठिकाणी नेलं जातं. आपला थंब वगैरे घेतला जाता, फोटो वगैरे आपल्याला काढला जात आहे. त्याचबरोबर आपले त्या ठिकाणी डॉक्युमेंट घेत आहे. तर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, तर पहा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रक्रिया ही रातभर त्या ठिकाणी चालत आहे. तर त्या ठिकाणी हॉल तिकीट आपल्याला लागत आहे. त्याचबरोबर आधार कार्ड त्या ठिकाणी लागत आहे. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडल्यास दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यास दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमिशियल न्यायचं आहे, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर नोटरी लागणार आहे वकिलाच्या घरी केलेली. ठीक आहे. भरपूर विद्यार्थी काय करते, तहसीलमध्ये जाते, तहसीलमधली नोटरी करते, तर ते नोटरी चालल्याने ठीक आहे. तर आपल्याला वकिलाच्या घरी जाऊन करायचे आहे, ॲडव्होकेटच्या घरी जाऊन आपल्याला करायची आहे नोटरी. ठीक आहे. 100 रुपयातच करून भेटते. तुमच्याजवळ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे. ज्यावेळेस तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता तर तो फॉर्म घेऊन वकिलाच्या घरी जायचं आहे. तिथं आपल्याला नोटरी करायची, ज्यांनी आतापर्यंत केली नसेल तर नोटरी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. नोटरी त्या ठिकाणी लागतेच, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून आपल्याला त्या ठिकाणी 40 फोटो लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण रनिंग काढली त्या दिवशी आपल्याला 15-20 फोटो त्या ठिकाणी लागते. आणि ज्या दिवशी आपलं मेडिकल असलं, मेडिकलच्या दिवशी सुद्धा आपल्याला फोटो त्या ठिकाणी लागते. तर 40 फोटो आपल्याजवळ राहू द्या. ठीक आहे. तर हे काही मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले, हे सर्व ओरिजिनल आहे. आणि 2-2 डॉक्युमेंटचे हे काही झेरॉक्स आहे. हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले, प्रत्येकीचे 2-2 झेरॉक्स सोबत नाही, जेणेकरून पडल्या राहू द्या. आर्मीवाले त्या ठिकाणी एक झेरॉक्स तुमच्याजवळून मागते. हे जेवढे काही डॉक्युमेंट सांगितले मी त्यांचे, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट ते फक्त आपलं नाव वगैरे चेक करते. ओरिजिनल डॉक्युमेंट आपले घेत नाही, फक्त आपले जे विद्यार्थी मिळून झेरॉक्स घेतले जाते एक हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं. ठीक आहे. आणि मेडिकलचा जर आपण विचार केला तर मेडिकलसाठी जे विद्यार्थी मिळवणं 1 दिवस नंतर आपल्याला मेडिकलसाठी बोलायला जातं. आता जसं 24 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर त्या विद्यार्थ्याला 26 तारखेला त्या ठिकाणी मेडिकलसाठी बोलावलं जात आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 1 दिवस आड त्या ठिकाणी मेडिकलमध्ये बोलावलं जातं. अशा प्रकारे प्रक्रिया. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.